नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आपका स्वागत है। IPS ब्रजेश सिंह ने रत्नागिरी के संगम होटल में पत्रकारों की कार्यशाला को संबोधित किया। प्रधान सचिव एवं सूचना एवं जनसंपर्क महानिदेशक ब्रजेश सिंह IPS ने 31 मई को रत्नागिरी के संगम होटल में पत्रकारों की कार्यशाला में आर्टिफिशियल इंटेलिजेंस, सोशल मीडिया एंड रिस्पॉन्सिबल जर्नलिज्म पर मार्गदर्शन किया। उन्होंने पत्रकारों के सवालों का कुछ इस तरह जवाब दिया। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। काही वर्षामध्ये AI इमोशनली पण थिंक करू शकतो। इज इट पॉसिबल हा एक प्रश्न आहे आणि आमच्या क्षेत्राशी निगडीत असा विषय आहे की जे काही फेक न्यूज असतील किंवा खऱ्या न्यूज कोणत्या असतील हे चेक करण्याच्या ह्याच्यामध्ये पुढच्या काही वर्षामध्ये पत्रकारितेवर एक सेन्सॉरशिप येईल का इनडायरेक्टली असं वाटतं का तुम्हाला? आणि न्यूज अशा फिल्टर होणं किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला ह्या सेन्सॉरशिप आली तर एक आपण असं म्हणतो की कंट्रोल करणं आणि त्या न्यूज येणं हा एक भाग होऊन ओरिजिनल जी पत्रकारिता आहे किंवा आता जी ग्राउंड बेस आता जी पत्रकारिता चालू आहे ही कुठेतरी लॅप्स होऊन जाईल का असं मला वाटतं, भाग एक. आणि माझा दुसरा प्रश्न डिजिटल मीडियाशी रिलेटेड आहे. मगाशी तुम्ही मुश्ताकच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलताय की तुम्ही रेग्युलेट करण्याचा ट्राय करताय त्याबद्दल. मला एक गेल्या आठवड्यामध्ये मी एक रेग्युलेट करण्याचा प्रयत्न नाही आहे. आम्ही डिजिटल मीडियाला रेग्युलेट नाही करणार. रेग्युलेशनचा आम्हाला पॉवरच नाही. ओके, रेग्युलेशनची पॉवर भारतात कोणाला नाही. आम्ही त्यांना मान्यता देण्याचा प्रयत्न करतो किंवा आम्ही जे ऍड्स वगैरे देतो तर त्यांना त्या ऍड्सचा काही फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही करतो. त्याला काहीतरी बेस तुम्ही काही ठेवलाय का, म्हणजे कशा पद्धतीने ते करायला पाहिजे? कारण काय आता काय होतंय, पूर्ण पॉलिसी आहे आपण डाउनलोड क्लिअर द क्वेश्चन. तर आता जो आता मी पत्रकार आहे, मी काही न्यूजपेपरमध्ये काम केलंय, मग मला तुम्ही पत्रकार म्हणून ऍक्सेप्ट करता घेऊन केलं जाईल. परंतु उद्या कोणी एखादा युट्यूब चॅनल काढला, तो आला आणि आय एम द प्रेस तो पुढे बसला, त्याला आयडेंटिफिकेशन दिलं पाहिजे. हु इज द अथॉरिटी टू ऑफर द आयडेंटिटी? तो हा एक भाग एक आहे. त्याला गव्हर्नमेंट आयडेंटिटी देणार. तुम्ही म्हणता की ॲक्रेडिटेशन ऑफर नाही करणार तुम्ही, परंतु काही प्रमाणात आपण तुम्ही करणार. परंतु कोण कोणाला हा प्रश्न विचारणार हा एक सुद्धा काही वर्षामध्ये भाग येणार आहे. तर हे सगळी सिस्टम, ही सगळी कंट्रोल कशा पद्धतीने गव्हर्नमेंट अथॉरिटी तुम्ही करणार हे जरा क्लिअर केलं तर भाग बरोबर होईल. दोन भाग. तुमचा पहिला प्रश्न काय होता? माझा पहिला प्रश्न असा आहे की आत्ताच आपण तुम्ही बोललात की ChatGPT असू दे, ग्राहक असू दे किंवा Cloud4 असू दे, ह्या सगळ्या यंत्रणा ही सगळी जी सिस्टम आहे याची ही हळूहळू आता डेव्हलप होत चालेल, फार प्रचंड पद्धतीने डेव्हलप होणार. ह्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट ह्याच्यावर होईल का जर्नलिझमवर आणि ती कंट्रोल करेल का? बघा, माझं म्हणणं आहे की ट्रूथ इज द बेस्ट डिफेन्स. म्हणजे सत्य तुमच्याकडे आहे, ते AI कडे नाही आणि AI ला माहीत नाही की सत्य काय असेल ते काय. सो ते कुठल्याही बातमीची जी सत्यता आहे ती तुमच्याकडे असणार आणि दॅट विल नेव्हर बी रिप्लेस्ड. ते कुठलाही AI कधीही रिप्लेस करू शकणार नाही. AI काय करू शकतो? फॉर्मॅटिंग करू शकतो, 200 शब्द लिहायचे, 500 शब्द लिहायचे, 2000 शब्द लिहायचे, लिहू शकतो, बरोबर. किंवा जेव्हा तुम्ही म्हणाल इमोशन, तर सेंटिमेंट डिटेक्शन AI करू शकतो, चांगल्या प्रकारे करू शकतो. सांगू शकतो की हे न्यूज जी आहे ते याच्यात कुठला लिनिंग कुठली आहे, याच्यात बायस आहे का, त्याच्यात सेंटिमेंट काय आहे, त्याच्यात लोकांचा अँगर आहे का, बरोबर आहे, किंवा कुठली मागणी आहे का, हे करता येतं. आणि हे सुरू आहे, शासनाकडे नाही पण याला बाकी ठिकाणी जिथे जिथे आवश्यक आहे तिथे करतात. तुमचा दुसरा प्रश्न होता विच वॉज अबाउट रेकग्निशन ऑफ डिजिटल मीडिया. आमचा कुठलाही माणूस याला कंट्रोल करण्याचा नाही आहे. आणि फॅक्ट चेक करताना एक सुप्रीम कोर्टात केस झालेली आहे जिथे PIBच्या फॅक्ट चेक युनिटला सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केलं होतं. पण त्याला कारण काय होतं की त्यात तरतूद अशी होती की PIBनी फॅक्ट चेक केलेला जे आहे त्याला प्लॅटफॉर्मला रिमूव्ह करणं बंधनकारक असेल. तर सुप्रीम कोर्टचं म्हणणं होतं की यू कॅनॉट बी जज, ज्युरी, एक्झिक्युशनर इन युअर सेम केस. बरोबर, की तुम्हीच ठरवणार, तुम्हीच टेक डाऊन करणार. पण याचे जर तुम्हाला फॅक्ट चेक युनिट सुरू करायचे असेल तर फॅक्ट चेक युनिट सुरू करता येईल. आणि फॅक्ट चेक युनिट काय करणार? फक्त फॅक्ट चेक करणार. हे खरं आहे की खोटं आहे हे सांगण्याचा अधिकार त्या युनिटला असेल
आणि ते कारण देणं. म्हणजे समजा कुठला फोटोग्राफ असेल की हा पूल वाहून गेला, कोणीतरी म्हणजे 2019चा फोटो किंवा व्हिडिओ वापरला असेल तर फॅक्ट चेक युनिट सांगणार की हा फोटो जुना आहे, हा इथे पब्लिश झाला होता आणि आता या बातमीत सत्यता नाही. तर याच्यात कुठलाही निर्बंध किंवा सेन्सरशिपचा प्रश्नच नाही. खरं तर कुठल्याही बातमीला उत्तर देणं, जसं विजय साहेब सुद्धा म्हणाले की त्याला प्रतिसाद देणं किंवा खुलासा करणं ही शासनाची जबाबदारी आहे. आपण लिहिताना ते लिहिलेला शासनापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, त्याची दखल घेणं आवश्यक आहे आणि हे काम DGI करतो की आपण जे लिहिता त्याला सकाळी व्यवस्थित वाचलं जातं, त्या डिपार्टमेंटला आम्ही पाठवतो आणि त्या डिपार्टमेंटला आम्ही त्याला खुलासा शब्द वापरणं योग्य होणार नाही तर त्याला प्रतिसाद म्हणतो. आणि खरं तर आता CM साहेबांनी असे आदेश दिले की 12 तासाच्या आत प्रतिसाद मिळणं आवश्यक आहे आणि टीव्हीच्या बातमीबद्दल 2 तासाच्या आत प्रतिसाद मिळणं आवश्यक आहे किंवा अभिप्रेत आहे त्या डिपार्टमेंटबद्दल. कधी कधी डिपार्टमेंटला वाटतं की खरी बातमी आहे, याला आम्हाला उत्तर द्यायचं नाही, बरोबर आहे, आपण उत्तर देत नाही. पण अदरवाईज फॅक्ट चेक युनिटचंही काम असं असेल, इथे कुठे चुकलं असेल म्हणजे धादांत खोटं असेल तर फॅक्ट चेक युनिट सांगणार की या कारणाने हे खोटं आहे आणि खोटं असण्याची कारण अशी आहे. तर कुठल्याही कंट्रोलचा प्रश्न नाही. त्याला एक शेवटचं त्यांना उत्तर होतं, डिजिटल मीडियाची आम्हाला उपयोगिता आहे. म्हणजे बघा की आता हा कार्यक्रम सुरू आहे, प्रेसमध्ये तुम्ही आता जाऊन लिहिणार, प्रत्येक माणूस ठरवणार, तुमचा मालक पण डिसाईड करणार की किती छापायचं किती नाही छापायचं, कुठली फोटो टाकायची कोणाची फोटो नाही टाकायची, फर्स्ट पेज घ्यायचं, सेकंड पेज घ्यायचं, शेवटचं पेज घ्यायचं, कॉलिंग सेंटीमीटर वगैरे वगैरे. पण डिजिटल मीडियामध्ये इट कॅन बी लाईव्ह, कोणीतरी स्ट्रीमिंग लावलं असेल, आता युट्यूबवर लाईव्ह केलं असेल, बरोबर आहे. तर आम्हाला याची उपयोगिता आहे, कारण ॲज DGIPR किंवा ॲज गव्हर्नमेंट आम्हाला आमचं काम लोकांपर्यंत किंवा आमची माहिती लोकांपर्यंत किंवा आमचे काही संदेश असेल ते लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. इट इज अ गुड मीडियम, बरोबर, स्वस्त आहे, इन्स्टंट आहे, चांगलं आहे. त्याला ॲक्रेडिटेशन द्यायचं की नाही हे करायचं की ती वेगळी बाबी आहे, दॅट वी विल डिसाईड लेटर. त्याच्याकरता निकष आम्ही ठरवतोय. आणि खरं तर आपण ती ड्राफ्ट पॉलिसी डाउनलोड करून वाचून घ्या. त्याबद्दल तुमचं काही म्हणणं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. करायचे असेल तर त्याचे व्हिडिओ तयार करता. अगदी एका गेम मधले व्हिडिओ त्यांनी वापरले, आर्मात येऊन गेम आहे त्याचे वापरले. मग समजा तुम्हाला याचे ट्विट तयार करायचे असतील तर ट्विट फिजिकली एक माणूस किती ट्विट लिहू शकतो, पण तुम्हाला AI मार्फत याचे वेगवेगळे 1000 ट्विट तुम्ही तयार करू शकता. याला बॉट्सवर टाकू शकता आणि बॉट्सद्वारे याला पसरवू शकता. तर आता अवघ्या मिनिटांमध्ये यू कॅन टेक अप वन पीस ऑफ इन्फॉर्मेशन, त्याच्यावर तुम्ही कंटेंट क्रिएट करू शकता, फेक कंटेंट, ॲब्सोल्युटली फेक कंटेंट, आणि याला सोशल मीडियाचे अल्गोरिदम वापर करून सगळीकडे जगात पसरवू शकता. तुम्ही बघा याचा परिणाम काय झाला की सुरुवातीला लोकांना वाटलं की खरंच जेट पडलं आणि त्यामुळे जी पॅरेंट कंपनी आहे रफालची त्याचे शेअर्स पडले. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्या शेअर मार्केटवर करेक्शन आलं. तर याचे व्यापक परिणाम आहे, म्हणजे फेक न्यूजचे आणि त्याच्या दुरुपयोगाचे व्यापक परिणाम आहेत, इन्क्लुडिंग शेअर मार्केट, इन्क्लुडिंग लॉ अँड ऑर्डर, इन्क्लुडिंग स्टेबिलिटी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. सोशल मीडियावर निर्बंध आणणं थोडं कठीण आहे, कारण एक तर याला कुठल्याही प्रकारची लायसन्सिंग नव्हती. म्हणजे जेव्हा सोशल मीडिया सुरू झाला तेव्हा तो लायसन्सिंग, तर ते कुठल्याही कायद्याखाली त्यांना कुठल्याही कायद्याचा लागू होतो. आणि एक संकल्पना आहे सेफ हार्बर, आपल्या IT ॲक्टच्या सेक्शन 79 मध्ये आहे आणि USA कम्युनिकेशन्स डिसेन्सी ऍक्ट मध्ये सेक्शन 230C मध्ये सेफ हार्बर नावाची संकल्पना आहे. सेफ हार्बर म्हणजे काय की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर जनरेटेड कंटेंट करता प्लॅटफॉर्मची जबाबदारी नाही. म्हणजे विचित्र आहे बघा, तुम्ही प्रेसमध्ये काम करता, तुम्ही काही लिहिलं तर त्याला एडिटोरियल कंट्रोल असतं आणि त्याला तुम्हाला प्रेस काउन्सिल आहे, तुम्हाला डिफेमेशन आहे, तुम्हाला पर्सनली लोक कोर्टात खेचू शकतात. पण याबद्दल सोशल मीडियाला टोटल फ्रीडम दिलेला आहे.
त्यामुळे आता काय झालं की सोशल मीडिया हॅज बिकम वन ऑफ द प्रायमरी मेकॅनिझम्स ऑफ कन्झम्पशन ऑफ न्यूज. आता इव्हन TV वालेही आणि कधी कधी आपले प्रेसचे लोकही न्यूज सोशल मीडियावरून घेतात. म्हणजे ब्रेकिंग काही असेल तर ट्विटरवर किंवा इतर ठिकाणी तुम्हाला सोशल मीडियावरून न्यूज मिळायला लागली आणि रिअल टाईम न्यूज मिळायला लागली. पण प्रॉब्लेम काय झाला आहे की आता AI जनरेटेड कंटेंटमुळे हे माहीत नाही की सत्य काय आहे आणि असत्य काय आहे. नो इट इज बीइंग युज्ड. त्याचा दुरुपयोग सुरू आहे पण त्याला सो देर आर मेकॅनिझम्स लाईक यू नीड टू हॅव फॅक्ट चेक मेकॅनिझम, व्हेरिफिकेशन मेकॅनिझम आणि सोशल मीडिया कंपनीजची जबाबदारी आहे ज्याला म्हणतात प्लॅटफॉर्म रेस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही बघा की ट्विटरने आता एक कम्युनिटी नोट सुरू केला आहे की जिथे लोकांना वाटत असेल की ही माहिती खोटी आहे तेव्हा त्याच्या खाली लोक कमेंट करतात आणि कम्युनिटी नोट्स तयार करतात. कम्युनिटी नोट्समध्ये त्याची सत्यता ऑटोमॅटिकली पडताळली जाते. तर सगळीकडे रूल्स रेग्युलेशन्स आणले जात आहेत. USA मध्ये निर्बंध आणले जातात सोशल मीडियावर. पण हे बघा इट इज अ व्हेरी डेलिकेट थिंग की फ्रीडम ऑफ स्पीच आणि त्याचा दुरुपयोग एक खूप डेलिकेट ज्याला आपण टाईट रोप वॉक म्हणतो असं आहे. आणि तसं नंतर कोर्ट काय इंटरप्रिटेशन घेणार किंवा त्याला लिगली आपण काय ऍक्शन घेणार हे खूप किचकट असतं. पुण्याच्या एक केसमध्ये एका मुलीने काहीतरी पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं आणि कोर्टाने नंतर म्हटलं की शी इज नॉट अ क्रिमिनल. त्याच्याबद्दल आता बाकी लोक कमेंट करतात की पोलिसांची कारवाई व्यवस्थित होती नव्हती वगैरे. तर इट इज अ पोलेमिकल इश्यू. इथे मतं आहेत, मतांतर आहेत आणि सोशल मीडियावर निर्बंध घालणं योग्य नाही असंही मला वाटतं. पण त्याच्या जबाबदारीने वापर करणं आवश्यक आहे. विनोद यादव, दैनिक भास्कर ग्रुप, मराठी ग्रुपच्या मी मुंबई ब्युरो हेड करतो. सर माझ्या एक माहिती द्यायची आहे की दैनिक भास्कर ग्रुपमध्ये आतापर्यंत बहुतेक बाकी जे पब्लिकेशनमध्ये आहे की नाही ते माहीत नाही, आमच्याकडे 96 इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टर आहेत जे डेडिकेटेड इन्व्हेस्टिगेशनमध्ये काम करतात आणि रिपोर्टिंग करतात. सर माझा प्रश्न असा आहे, AI साठी इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग करायचं असेल किंवा जे आहे जसं आता भास्करच्या बाकीच्या स्टेटमध्ये आम्ही 96 हे केलं आहे, महाराष्ट्रामध्ये पण सुरू केलेलं आहे. तर AIचा वापर करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे एक, किंवा आम्ही ज्या पारंपरिक पद्धतीने आता इन्व्हेस्टिगेशन करतो म्हणजे RTI गाठणं किंवा सरकारी कार्यालयामध्ये एखादा भ्रष्टाचार झाले असेल किंवा अनियमितता झाले असेल तर ते डॉक्युमेंटेशन जे घ्यायचं ऑफिशियली घ्यायचं असेल तर RTI वगैरे करतो. ही पद्धत योग्य आहे की AIचा वापर होऊ शकते याच्यामध्ये? नाही, दोन्ही बघा. एक AI नवीन माहिती उत्पन्न करू शकत नाही. नवीन माहिती तुम्ही काढू शकता तुमच्या सोर्सेसकडून, बरोबर आहे, किंवा RTI टाकून किंवा डॉक्युमेंट ऑपरेट करून. जे पब्लिकली अवेलेबल डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला ज्याचं जर एनालिसिस करायचं असेल तर त्यात तुम्ही AIचा उपयोग करू शकता. म्हणजे समजा तुमच्याकडे तुम्ही RTI टाकलं आणि त्यात तुम्हाला 2000 पानांचे डॉक्युमेंट्स मिळाले कुठल्या कॉन्ट्रॅक्टबद्दल, तुम्हाला संध्याकाळी लिहायचं आहे याच्यात काय अनॉमलीज आहेत, कुठले निकष पाळले नाही, तर हे तुम्हाला जर फिजिकली वाचायचं असेल तर त्याला तुम्हाला हे दाखवावं लागणार. पण तुम्ही AI मध्ये टाकून इन्व्हेस्टिगेशन करता तर त्वरित वापर करू शकता. आणि AI तुम्हाला सांगणार म्हणजे सेक्शन बाय सेक्शन सांगणार की ही ओरिजिनल तरतूद आहे, इथे असं डिव्हिएशन आहे, याचे कारण असे दिलेले आहेत आणि सुसंगत नाही. तर इनफॅक्ट याला वर्ड प्रोसेसर म्हणून वापरावं. इट इज अ न्यू वर्ड प्रोसेसर की इट इज अ टूल, इट इज गोइंग टू बी देअर. आणि जर्नलिस्टला याचा फायदाच होईल कारण तुम्ही जे काही करता याला अधिक चांगल्या प्रमाणे तुम्ही करण्याकरता इव्हन इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम तुम्ही याचा वापर करू शकता. आता जसे टूल्स आलेले आहेत ते लाईव्ह आहेत. म्हणजे तुम्हाला जर माहिती कुठला प्रश्न विचारायचा असेल तर गुगलला तुम्ही विचारलं तर तुम्हाला तो लाईव्ह माहिती देईल. आता GPT मध्येही असं आलेलं आहे की तुम्ही त्याला विचारलं तर तो संपूर्ण जाऊन पहिले सर्च करतो, गुगल सर्च करतो आणि त्याचं समरायझेशन तुम्हाला देतो. तर इन्व्हेस्टिगेट एस्पेशली जिथे किचकट फायनान्शियल माहिती असेल किंवा लिगल असेल, टेक्निकल असेल तिथे तुम्हाला याचा उपयोग भरपूर होईल. सर माझं नाव कृष्णाक खान आहे. मी रत्नागिरीतून बायकोकण नावाचं एक त्याच्यानंतर इंटरॅक्टिव्ह ठेवूया म्हणजे तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा त्याला मी उत्तर देतो.
बघा, जगात इन्फॉर्मेशन जेव्हा लोकांपर्यंत पोहोचते तर त्याचे ट्रान्सफॉर्मेशनल इम्पॅक्ट होतात. बघा की गुटेनबर्ग प्रेस म्हणजे पहिल्यांदा जेव्हा प्रेस कोणीतरी इन्व्हेंट केलंय तर ते गुटेनबर्ग नावाच्या माणसाने इन्व्हेंट केलंय. पहिले ते प्रेस असायचं, फिजिकल प्रेस असायचं, त्याच्यात लेटर्स टाकायचे, तर गुटेनबर्ग नावाच्या माणसाने. पण त्यापूर्वी फक्त जगात 30,000 पुस्तकं असायची. पण गुटेनबर्ग प्रेस आल्यानंतर पुढच्या 50 वर्षात पुस्तकांची संख्या 20 कोटीपर्यंत गेली. म्हणजे फक्त 50 वर्षात 20 कोटी पुस्तकं छापली गेली. आणि बघा त्याचा काय इम्पॅक्ट झाला असेल. पूर्वी जे काही पुस्तकं असायची, काही हँड रिटन असायची आणि ते कुणाकडे असायची, चर्चमध्ये असायची, टेम्पलमध्ये असायची, गुफेमध्ये असायची, कुणाकडे असायची. आणि नॉलेज वॉज बेसिकली कुणाची मक्तेदारी असायची, कारण त्याच्याकडे ते पुस्तक असायचं, त्याचं इंटरप्रिटेशन तो करायचा. पण एक डेमोक्रेटायझेशन ऑफ नॉलेज सुरू झालं. पण यालाच पुढे बघा तुम्ही, मग प्रेस आला आणि प्रेस देन बिकेम द फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी. की म्हणजे राजालाही जाब विचारणारी एक संस्था आहे तर प्रेस आहे. आणि कितीदा आपण बघत असाल, आपल्याला माहीत असेल मध्ये पनामा पेपर्स वगैरे लीक झाले होते, तर तिथे एक इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टचा कन्सॉर्शियम होता आणि त्यांनी हे सगळे पेपर्स इन्व्हेस्टिगेट केले. या पेपर्सच्या लीक नंतर कितीतरी राष्ट्राध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला करप्शन चार्जेसवर. तर ही प्रेसची पॉवर आहे आणि इन्फॉर्मेशनची पॉवर आहे आणि ही सत्याची पॉवर आहे. तुमची पॉवर म्हणजे सत्याची पॉवर आहे. नाव त्याच्यानंतर मग टीव्हीचा युग आला आणि ब्रेकिंग न्यूजचा युग आला आणि याच्यानंतर आता पुढचं रेव्होल्युशन जे आहे ते डिजिटल आहे. की सगळं काही रिअल टाईम आहे, डिजिटल आहे. एक इंटरेस्टिंग घटना झाली मागच्या आठवड्यात. फ्रेंच प्रेसिडेंट आहेत मॅक्रॉन, ते प्लेनमध्ये, कुणी बघितली का तिथली? तर ते उतरताना त्याच्या बायकोशी काही वाद झाला असावा. बायकोनी काहीतरी कानाखाली वाजवली असेल आणि ते कॅमेऱ्यावर आला. तर ते कॅमेऱ्यावर येताच पहिला रिॲक्शन काय झाला, फ्रेंच गव्हर्नमेंटने सांगितलं की हे AI जनरेटेड क्लिप आहे. नंतर इमिजिएटली मीडियाने सांगितलं की आमच्याकडे रिअल टाईम क्लिप्स आहेत आणि त्यांना माफी मागावी लागली आणि सांगावं लागलं की काहीतरी वाद झाला होता. मला म्हणजे सत्य स्थापित झालं. कशामुळं? प्रेसमुळं. पण आज काय झालंय की जितकं काही आपण म्हणजे गुटेनबर्ग नंतर जसं 50 वर्षात 30,000चे 2 कोटी पुस्तकं झाले, आज आपण अशा ठिकाणी उभे आहोत जिथे माणसाने जितकं काही टेक्स्ट लिहिलेलं आहे, यापूर्वी जे काही लिहिलेलं आहे ते कोणीतरी टाईप केलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे, पण आता ऑटोमॅटिक टेक्स्ट जनरेशन होतोय. आणि मला वाटतं की पुढच्या काही आठवड्यात जितकं काही पूर्ण ह्युमॅनिटीने आतापर्यंत लिहिलेलं आहे, म्हणजे मानवाने जे काही आतापर्यंत लिहिलं असेल त्याच्यापेक्षा किती जास्त पटीने आता कम्प्युटर स्वतः लिहिणार आहे. म्हणजे पहिल्यांदा असं होतंय की सिंथेटिक टेक्स्ट, म्हणजे ज्या टेक्स्टला कोणी लिहिलं नाही, कोणी टाईप केलं नाही, ते कोणाचा विचार नाही, मशीन ऑटोमॅटिकली क्रिएट करते, असं याचा प्रादुर्भाव होणार आहे. आणि द अमाउंट ऑफ सिंथेटिक टेक्स्ट इज गोइंग टू बी मच मोर देन जेन्युइन ह्युमन टेक्स्ट. आपण अशा ठिकाणी उभे आहोत आणि याचे डेंजर्स आहेत. US मध्ये एका केसमध्ये आर्ग्यू करताना कोर्टाला आश्चर्य धक्का बसला की जो समोरचा वकील होता त्यांनी जे केसेस दाखवले ते केसेस कुठे सापडत नव्हते. मग त्यांनी विचारलं की तुम्ही कुठून आणले? त्यांनी सांगितलं की ChatGPT मधून आणले. आणि ChatGPTने काहीतरी नवीन केसेस क्रिएट करून टाकले जे केसेस नव्हते तिकडे. म्हणजे अस्तित्वात नसलेले केसेस ChatGPTने टाकले आणि हे कोर्ट प्लीडिंग मध्ये गेले आणि तिथे असं डिस्कवर झालं की केसेस नाही. म्हणजे याला म्हणतात हॅल्युसिनेशन. तर जेव्हा कुठलाही चॅटबॉट आपण वापरत असाल तर त्याला सत्याची जाणीव नसते, त्याला काही ट्रूथ फंक्शन नसतं, तर इट कॅन से एनिथिंग. हे AI जे आहे ते 1960 पासून सुरू आहे आणि इट इज अ पार्ट ऑफ मॅथमॅटिक्स. जेनरेटिव्ह AI आता सुरू झालं.
AI आणि जनरेटिव्ह AI मध्ये फरक आहे. AI जे आहे त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंगचा एक भाग आहे. इट इज लाईक स्टॅटिस्टिक्स. म्हणजे यापूर्वी जेव्हा फेस रेकग्निशन व्हायचं किंवा ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन व्हायचं तेही AI आहे. पण जनरेटिव्ह AI म्हणजे काय? जनरेटिव्ह AI म्हणजे माणसाची नक्कल करणारा, जनरेट करणारा. म्हणजे तुमच्यासारखा लिहू शकतो, तुमच्यासारखा गाऊ शकतो, तुमच्यासारखे फोटो घेऊ शकतो, म्युझिक तयार करू शकतो. तर जनरेटिव्ह AI म्हणजे जनरेट करणारा AI. आणि याचा डायरेक्ट संबंध आपल्याशी आहे. पत्रकारितेच्या जितक्या काही बाबी आहेत, म्हणजे आता तुम्ही बघाल तर जे मोठ्या संस्था आहेत, BBC, असोसिएटेड प्रेस, वॉशिंग्टन पोस्ट, सगळीकडे त्यांनी AI सुरू केलेला आहे. काही जे बाबी आहेत जिथे तुम्हाला रॅपिड डेटा अनालिसिस लागतं, म्हणजे मॅच सुरू असेल किंवा स्टॉक एक्सचेंजचं तुम्ही जर न्यूज देत असाल तर तिथे ऑटोमेटेड अनालिसिसची गरज आहे. किंवा वेदर असेल तर त्याला ऑटोमेटेड अनालिसिसची गरज आहे. त्याला काही जास्त म्हणजे डोकं वापरण्याची गरज नसतं. तर हे सगळं आता ऑटोमेट होतं आहे. म्हणजे पुढे मॅचची कमेंट्री करताना याला त्याला यू विल हॅव AI कमेंटेटर्स किंवा AI त्याचं विश्लेषण करणार. याच प्रकारे फायनान्शियल स्टेटमेंट्स जे असतात, कुठल्या कंपनीने जर आपले रिझल्ट पब्लिश केले असतील आणि ते हजारो पानं डॉक्युमेंट्स असतील, तुम्हाला संध्याकाळी लिहायचं असेल तर तुम्ही AIचा वापर करू शकता. आणि AI त्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 10,000 पानं वाचायला यायला काही प्रॉब्लेम नाही. आणि AI कॅन जनरेट इन्फॉर्मेशन फ्रॉम दिस. इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करता AIचा वापर सुरू झालेला आहे. की AI ट्रेंड शोधतो, AI फाइंड आउट करतो की काय चुकलं आहे आणि AI इन्व्हेस्टिगेट करतो. एक तुम्हाला म्हणजे खूप